नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झाले तुम्ही फक्त प्रतीक्षा करताय नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, 10वा हप्ता कधी जमा होणार, अशी तुम्ही वारंवार प्रतीक्षा करताय। आता ही तुमची पूर्णपणे शेतकरी बांधवांनो प्रतीक्षा संपली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी वाटप करण्याला सुरुवात होत आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे। आता महाराष्ट्रातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर का शेतकरी बांधवांनो काल तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये जमा झालेला नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत का, तुमची ही 3 कामे पूर्ण आहेत का, त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये जर का आलेलं नसेल तर आज या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। जर का शेतकरी बांधवांनो या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी 10वा हप्ता जमा होणार आहे। तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती जमा झालाय, उद्या तुमच्या खात्यावरती जमा होणार। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विभागामध्ये मोठी मंत्रिमंडळ बैठक या ठिकाणी जाहीर केली होती आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या हिताचे तुमचे म्हणजेच की कित्येक दिवस झालं तुमचे या प्रश्नांचे उत्तर सरकार देत नव्हतं। आता त्या खऱ्या अर्थाने प्रश्नांचे उत्तरे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न घेण्यामध्ये आला होता तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा रखडलेला नेमकी 9वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार। तर यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच या ठिकाणी 10वा हप्ता सुद्धा देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचमुळे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा होणार आहेत। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता अनेक शेतकरी बांधवांचा असा देखील प्रश्न असेल की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता इतक्या लवकर आमच्या खात्यावरती कसा जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता 9वा हप्ताच रखडलाय, मग लगेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा जमा होणार का। तर आता होय शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता फक्त तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय। त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जसं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते मागील काही जमा झालेले आहेत, जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत डीबीटीच्या अंतर्गत, त्याच प्रणालीचा वापर करून आता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे आता 6000 रुपये रक्कम ही पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो तुमची पूर्णपणे या ठिकाणी प्रतीक्षा संपली आहे। आता फक्त 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणत्या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल
तर तुमच्या देखील खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमोचे 4,000 रुपये अशी एकूण 6,000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे। तर आता चला कोणती कामे करायची आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे। तर आता 5 शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी कामे सांगतो, हे जर का कामे तुमची अपूर्ण असतील तर तातडीने करून घ्यायची आहेत। जे शेतकरी बांधव लवकरात लवकर कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो हे देखील तुम्हाला आता लगेच पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, हे देखील आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। जर का तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की आमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा झाला पाहिजे, दोन्ही हप्ते जमा झाले पाहिजे, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा झाला पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो तुमची ही कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। तर आता पहा नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आता चला नंबर 2 वरती महत्त्वाचं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण पुढे जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, नक्कीच वेळ काढून शेतकरी बांधवांनो मोबाईल हातात धरून आता एक ना एक माहिती सविस्तरपणे समजून घ्या। आता पहा नंबर 2 वरती काम आहे, म्हणजेच की तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत कोणत्या योजनांचे पैसे जमा होतात आणि डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला म्हणजेच की तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आता तुमच्या खात्यावरती नमोचे 2 हप्ते आणि पीएमचा 1 हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे जर का तुमचं बँक खात्याशी डीबीटी म्हणजेच की सक्रिय नसेल तर हे तातडीने पूर्ण करून घ्या। जे शेतकरी बांधव पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। तर आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड बनवून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये पाहिजे असतील, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये पाहिजे असतील, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये पाहिजे असतील तर तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। फार्मर आयडी कार्ड जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर काढून घ्या, हे देखील पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। त्यासोबत तुमचा आधार कार्डाशी बँक खातं देखील लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी पाहूया। या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा जिल्ह्यांची यादी नावे सांगतो, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। जर का जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर पूर्ण रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर परभणी। पालघर परभणी मधील शेतकरी असाल, पालघर परभणी मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पालघर परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। पालघर परभणी मधील शेतकरी असाल तर कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची
रकमेची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद, पुणे. उस्मानाबाद, पुणे मधील शेतकरी असाल, पुणे उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, पुणे उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली मधील शेतकरी असाल, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राइब नक्की करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.